नाही ग, ते हळदी कुंकवाची गडबड चालली आहे तिची जरा. बोल, तुझं काय म्हणतेस तू? आई, हा, आल्या सगळ्या, चला. हा, अगं बायका आल्या, चल तुला निवांत करते. हा, काय साडी खूप मस्त आहे, छान वाटते. किती छान डेकोरेशन केलं होतं तिनं. ऐक, चल जरा आत, मला बोलायचं तुझ्याशी. हा, आले आले, एक मिनिट. आले ना. हा आई, काय झालं? अगं तुला अक्कल बिक्कल आहे का? का हो, काय झालं? का काय काय झालं म्हणून काय विचारतेस? त्या कवितेला कशाला बोलवलीस? का? अगं तिचा नवरा आहे का जिवंत? अशा फुटक्या नशिबाची ती, हसन सुवासनीच आहे. तुला एक अक्कल नाही, तिला तरी लाज आहे का? नटून थटून कलरची साडी घालून आली. काय जमाना आहे. आई, कुठल्या जमान्यात जगताय? तिच्याकडे बघा, तिचं वय तरी आहे का? एवढ्या लहान वयात तिच्यावर हा प्रसंग आला म्हणून तिनं जगायचं सोडून द्यायचं? अजून पूर्ण आयुष्य पडले तिच्या समोर, तरी पण तिच्या नवऱ्याच्या, आई बाबांच्या, स्वतःच्या पोरांची सगळी जबाबदारी तिने घेतलाय, आणि त्यात पण तिनं आपल्यासाठी काहीच करायचं नाही. मला सांगा आई, हे सणवार कशासाठी काढल्यात? थोडं रिलॅक्स होण्यासाठी, मस्ती मजाक, रोजच्या दगदगीच्या आयुष्यातून काहीतरी वेगळं होण्यासाठी ना. नवरा गेला म्हणजे तिच्या आयुष्यातले सगळे रंग उडून गेले का? उलट आपण हे बघितलं पाहिजे, नवरा गेला तरी पण त्या सगळ्या जबाबदाऱ्या ती स्वतः पार पाडतीये. बायको गेल्यावर नवरा तर जगायचं सोडत नाही, तो मस्त जगतो, मग बायकोनीच हे का? एक बाईच बाईला समजून घेत नाही. देव न करो आपल्या घरातल्या कुणावर अशी वेळ येऊ. बघा आई, मला हा फालतूपणा अजिबात पटत नाही, त्यामुळे मी चालले. तुम्हाला यायचं तर या, नाहीतर इथं फोनवर बोलत बस. मी चालले. कविता, साडी छान आहे ग, सुंदर दिसते तुला. या आई, बसा तुम्ही पण.